नमस्कार. सोनल किचन अँड रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत पनीर टिक्का मसाला. तर त्यासाठी मी इथे एका भांड्यामध्ये दही घेतले, त्यामध्ये चमचाभर बेसन टाकले, हळद घेतली आहे, त्यानंतर इथे बेडगी मिरची पावडर टाकते आहे. तुमच्या चवीनुसार मसाला इथे ॲड करा. इथे मी थोडीशी किचन किंग मसाला ॲड केला आहे आणि थोडी धणा पावडर ॲड करते आहे. आता हे आपण इथे आपण थोडंसं मीठही ॲड करतो चवीनुसार आणि हे छान आपण मिक्स करून घ्यायचं आहे. बेसन आणि जी दही आहे ते आपण छान प्रकारे त्या मसाल्यांमध्ये मिक्स करून घेऊया. त्यानंतर इथे ना मी पनीर, कांदा, शिमला मिरची आणि टोमॅटो अशा मी सगळ्यांचे थोडे मोठे मोठे पीस करून घेतलेत. ते मी आपल्या दही आणि बेसनच्या मिश्रणात टाकते आणि ते हलक्या हातानेच मिक्स करून 10 मिनटं मॅरिनेट करून आपल्याला हे ठेवून द्यायचे की जेणेकरून मसाले जे आहेत ते आपल्या भाजीला सगळीकडे छान लागतील. अगदी हलक्या हाताने आपल्याला हे सगळं मिक्स करून ठेवून द्यायचे. बघा किती छान आपलं ते कोट झाले दही आणि बेसन भाज्यांना. हे 10 मिनटं बाजूला ठेवून देऊया आपण. तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 2 मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेत, मोठे मोठेच कट करून घेतलेत थोडे. त्यानंतर मी ते घेते आलं आणि एक 5-6 लसणाच्या पाकळ्या. आता याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. कढईमध्ये तेल घेतलं आहे आणि मगाशी आपण जे पनीर आणि भाज्या मॅरिनेट करून ठेवल्या होत्या तर त्या आपण याच्यात थोड्याशा परतून घ्यायच्यात. हे करताना गॅसची फ्लेम जी आहे ती आपल्याला हाय ठेवायची आणि मध्ये मध्ये ढवळत थोडंसं परतून घ्यायचं आहे आपल्याला. हे छान ढवळत राहायचे मध्ये मध्ये की जेणेकरून ते मसाले जे आहेत ते सगळीकडे छान कोट होतील आणि खाली करपणारसुद्धा नाही आपली भाजी. आणि गॅसची फ्लेम हे करताना हाय ठेवा. जर बारीक ठेवली तर मग पनीर खाली चिकटतं, ते नीट फ्राय होत नाही. मध्ये मध्ये ढवळत आपल्याला हे परतायचे. आणि कांदा, टोमॅटो वगैरे आपल्याला काही एकदम खूप अशा शिजवायच्या नाही आहे त्या भाज्या, अगदी हलक्याच त्या सॉटे झाल्या पाहिजेत. तर बघा आपलं जे भाज्या आहेत त्या परतून झाल्यात. आता मी गॅस बंद करते आणि हे सर्व जे एका प्लेटमध्ये काढून घेते. त्याच कढईमध्ये मी तेल घेतलं आहे जरा, एक 2 ते 3 चमचे. त्याच्यात मी टाकले जिरं आणि इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेत तर ते टाकलेत. आता कांदा जो आहे तर आपल्याला गुलाबीसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे थोडा. कांदा आपला छान गुलाबीसर परतून झाला की मग आपण मगाशी जी टोमॅटो आलं लसणाची पेस्ट केली ती आपण याच्यात ॲड करूया. हे सुद्धा आपण थोडं ढवळून घेऊ. यामध्ये मी थोडं मीठ टाकते आहे. मीठ जे आहे ते आपण मगाशी पनीर आणि भाज्या मॅरिनेट केल्या त्यातही टाकले, तर त्या अंदाजानेच तुम्ही याच्यामध्ये मीठ ॲड करा आणि परतून घ्या. आता हे तेल सुटेपर्यंत आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यात आपण सुके मसाले ॲड करूया. तर इथे मी घेतले हळद, लाल मिरची पावडर घेते आहे, आणि इथे घेणार आहे मी किचन किंग मसाला. तुम्ही गरम मसाला जरी ॲड केला तरी चालेल. हे आता छान आपण मसाले जे आहेत ते आपण टोमॅटो आणि कांद्याच्या मिश्रणात परतून घेऊया मिक्स छानपैकी. यामध्ये मी चवीला आहे ना थोडी साखर ॲड करते आहे, कारण टोमॅटोसुद्धा आहे, दहीसुद्धा आहे, तर ती टेस्ट बॅलन्स होण्यासाठी म्हणून मी ते थोडी साखर ॲड केली आहे. जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही साखर जी आहे ती स्किप केलीत तरी चालेल. आता मसाले आपले छान त्यात परतून झालेत तर त्यात आता आपण हे जे पनीर आणि भाज्या आहेत त्या आपण ॲड करूया. आणि
आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. बघा भाजीचा रंग किती सुरेख आला आहे ना. इथे मी ना बेडगी मिरची पावडर वापरली आहे, त्याने कलरही खूप छान येतो आणि तिखटालाही कमी असते ती, तर तशीच मी वापरली आहे. इथे मी थोडंसं अगदी पाणी याच्यात ॲड करते आहे. तुम्ही ग्रेव्ही तुम्हाला कशी हवी आहे त्या पद्धतीने पाणी तुम्ही ॲड करा. पण पनीर टिक्का मसाल्याची ग्रेव्ही शक्यतो घट्ट असते, म्हणून थोडं कमी पाणी ॲड करा. इथे मी कसुरी मेथी घेतली आहे, ती थोडीशी हातावरती कुस्करून आपण त्याच्यात ॲड करतो आहे. आणि मग अगदी हलक्या हाताने हे मिक्स करूया. खालपासून अगदी मिक्स करा की जेणेकरून पनीर जे ते आपलं खाली कढईला चिटकायला नको. ही भाजी शिजायला पण जास्त वेळ लागत नाही, अगदी एका वाफेत शिजते आणि करायला पण एकदम सोपी आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही भाजी घरी. आता मी याच्यावरती झाकण ठेवून याला एकच वाफ आणणार आहे. तर बघा आपल्या भाजीला छान तेल पण सुटले, आपली भाजी तयार आहे. तर अशी गरम गरम भाजी तुम्ही पोळीबरोबर किंवा रोटीसोबत नानसोबत नक्की एन्जॉय करा. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.